इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ 3 वृत्तांची दुनिया स्वाध्याय अ दिलेल्या सूचनाप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा. 1. खालील अ व ब गटातील योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा. अ व ब गटातील जोड्या आहेत, तर याचं उत्तर असेल कर्कवृत्त 23:30 उत्तर, मकर वृत्त 23:30 दक्षिण, आर्क्टिक वृत्त 66:30 दक्षिण, अंटार्क्टिक वृत्त 66:30 उत्तर. तर यातील पर्याय असेल पर्याय क्रमांक ब. प्रश्न दुसरा आहे, अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या संदर्भातील खालीलपैकी सत्य विधाने कोणती ते निश्चित करून योग्य पर्याय निवडा. 1. 0° अक्षवृत्त पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्धात समान भागात विभागते. 2. 0° व 180° रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व व पश्चिम गोलार्धात विभागते. 3. सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते. 4. सर्व अक्षवृत्ते समान लांबीची असतात. पर्याय अ 1, 2 व 3, ब 1, 3 व 4, क 2, 3 व 4, ड 1, 2, 3 व 4. उत्तर असेल अ 1, 2 व 3. 3. खालील विधाने तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात. हे विधान योग्य आहे. 2. लगतची 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात. उत्तर हे विधान अयोग्य आहे. दुरुस्ती विधान, लगतची 2 अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. 3. 180° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे. उत्तर हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान, 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे. 4. मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वीगोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत. हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान, विषुववृत्तामुळे पृथ्वीगोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत. 5. विषुववृत्तास बृहत्वृत्त असेही म्हणतात. उत्तर हे विधान योग्य आहे. आ. पृथ्वीगोलाच्या आधारे वेगळा घटक ओळखा. 1. कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त, मूळ रेखावृत्त. उत्तर आहे मूळ रेखावृत्त. 2. 9° पूर्व, 9° पश्चिम, 5° पूर्व, 9° उत्तर. त्याचं उत्तर आहे 9° उत्तर. 3. ब्राझील, भारत, जपान, चीन. ब्राझील. 4. मॉस्को, दिल्ली, सिडनी, टोकियो, सिडनी. ई. सदर आकृती पृथ्वीवरील एका संपूर्ण गोलार्धाची आहे. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आकृती क्रमांक 3.15 ही कोणत्या गोलार्धाची आहे? उत्तर ही आकृती उत्तर गोलार्धाची आहे. 2. आकृतीत एकूण किती वृत्ते आहेत? उत्तर आकृतीत एकूण 2 वृत्ते आहेत. 3. आकृतीत किती अक्षवृत्ते दर्शवली आहेत? उत्तर आकृतीत एकूण 3 अक्षवृत्ते दर्शवली आहेत. 4. आकृतीत किती रेखावृत्ते दर्शवली आहेत? आकृतीत 4 रेखावृत्ते दर्शवली आहेत. 5. आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील? उत्तर आकृतीत विषुववृत्त 0° आणि 60° उत्तर
अक्षवृत्त यांची नावे निश्चितपणे सांगता येतील. ई अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांतील फरक आकृतीसह स्पष्ट करा. आकृती फरक. अक्षवृत्ते पूर्व पश्चिम दिशेने काढलेली काल्पनिक वर्तुळे असतात, तर रेखावृत्ते उत्तर दक्षिण दिशेने काढलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा असतात. अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. रेखावृत्ते उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात. अक्षवृत्तांची लांबी समान नसते, तर सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते. उ आकृती क्रमांक 3.16 चे निरीक्षण करून कंसातील योग्य पर्यायांची निवड करून नामनिर्देशित चौकटीत लिहा. विषुववृत्त, आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, मूळ रेखावृत्त, मकर वृत्त. तर या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. उ आकृती क्रमांक 3.13 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सर्व रेखावृत्ते कोणत्या महासागरातून व खंडातून जातात? उत्तर: आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर व अंटार्क्टिका खंडातून सर्व रेखावृत्ते जातात. 2. विषुववृत्त कोणकोणत्या महासागरातून व खंडांतून जाते? उत्तर: अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर तसेच दक्षिण अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातून विषुववृत्त जाते. 3. मूळ रेखावृत्त कोणकोणत्या खंड व महासागरातून जाते? उत्तर: युरोप, आफ्रिका, अंटार्क्टिका खंड तसेच आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व दक्षिण महासागरातून मूळ रेखावृत्त जाते. 4. शून्य अंशाची दोन्ही वर्तुळे कोणत्या खंडातून जातात? उत्तर: आफ्रिका खंडातून शून्य अंश अक्षवृत्त आणि शून्य अंश रेखावृत्त ही दोन्ही वर्तुळे जातात. 5. पृथ्वीगोलावरील किती अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात? उत्तर: 179 अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात.